रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यामध्ये दाणादाण केलेली आहे। सकाळपासून अनेक दुकानामध्ये घरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। मी सध्या हिंगोली शहरातील केमिस्ट भवन परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणच्या मार्केटची जे काही दुकान आहे त्या दुकानामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। याचं एक प्रातिनिधिक जे उदाहरण पाहायचं झालं तर ह्या स्कूल आपण बघू शकता अर्ध्याहून अधिक पाण्यामध्ये बुडलेलं आहे। पलीकडे असलेले पिकअप छोट्या मोठ्या जे काही ट्रान्सपोर्टचे जे काही छोटे मोठे वाहन आहेत ते सुद्धा यामध्ये भिजलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणच्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये व्यावसायिक आहे त्यांचं काय नुकसान झालं आपण म्हणूया, काय नुकसान झाले, किती सामान होतं तुमच्या दुकानामध्ये, काय कसं दुकान सुपर मार्केट आहे हिंगोली में कल हिंगोली में ट्रेडर्समध्ये हिंगोली में त्याच्यामध्ये पूर्ण दुकानामध्ये जवळपास 3-3.5 करोडचा माल होता। तो पूर्ण जवळपास अर्ध्याच्या वर वाहून आम्ही बघितला। हिंगोली में कल मौसम विभाग की ओर से अलर्ट किया गया था, जिसके बाद आणि यहाँ पर आपण डोक्याच्या वर पाणी सर्व रोडामध्ये डोक्याच्या वर पाणी दिसते आहे। त्यामध्ये साखर, साबुदाणा, रवा, मैदा, पोहा सर्व दुकान सर्व पाण्यातून वाहून गेला बराचसा माल आणि खूप काही माल आहे। यहाँ पर आप देख सकते हैं खराब झालेला आहे। पानी चला गया तकरीबन 10 फीट के ऊपर यहाँ पर पानी वाढत आहे। तो आज सकाळी तर पावसाने कहर केला। आज बांगरमध्ये आपण सुपर मार्केट जो आहे त्या लोटस सुपर मार्केटमधील वामिका ट्रेडर्समध्ये इतकं पाण्याचा जोर वाढलेला आहे। त्या दुकानाची 2 शटर तुटून आमच्या डोळ्यासमोर साहित्य सामान अक्षरशः पाण्यासारखं पत्त्यासारखं वाहून जात आहे। आता आपण इथं बघतोय सुद्धा पाण्यावर तरंगत आहे, त्यांचं पिकअप सुद्धा पाण्यावर तरंगत आहे। ते करोडो रुपयाचं त्या दुकानदाराचं नुकसान झालेलं दिसत आहे। हे इथले स्थानिक आहेत, दुकानदार आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणात दुकानमधलं साहित्य जे आहे ते डोळ्यासमोर वाहून जातं अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।